रब्बी हंगामात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड होते। मात्र हवामान बदलामुळे गव्हाचं उत्पादन घटतंय। मात्र वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी इथल्या वासुदेव काळबांडे यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या 109-4 या गव्हाच्या वाणीची लागवड 7 एकरात केली आहे। यंदा त्यांनी एकरी 35 ते 40 क्विंटल गव्हाचं उत्पादन मिळणार असून 7 एकरातून सुमारे 300 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे। 50,000 रुपयांच्या लागवड खर्च वगळता त्यांना 4.5 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण वासुदेव काळबांडे यांच्या गहू शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाऊयात। वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी इथल्या वासुदेव काळबांडे यांच्याकडे 30 एकर शेती आहे। पाणी कमी असल्यानं ते रब्बीत गहू आणि हरभरा यासारखी पिकं घेतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून गव्हाला पोषक वातावरण नसल्यानं एकरी 10 क्विंटलच्या वर उत्पन्न मिळत नव्हतं। अशातच 2013 साली त्यांनी वाशिम इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधन केंद्रानं प्रसारित केलेल्या वाशिम 109-4 या गव्हाची पेरणी 10 गुंठ्यात केली। 10 गुंठ्यातल्या 1 किलो गव्हापासून त्यांना 117 किलो उत्पादन मिळालं। त्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षी 1 एकरमध्ये गव्हाची पेरणी केली। त्यावेळी एकरी 32 क्विंटल उत्पादन मिळाले। यंदा त्यांनी 7 एकरात गव्हाची पेरणी केली आहे। यंदा काळबांडे यांना एकरी 35 ते 40 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळणार आहे। आम्ही दरवर्षी लोकवन आणि नर्मदा सागर हेच गव्हाचे वाण पेरलेले आहेत। तरी आम्हाला 2013 मध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठाचे गीते साहेब यांनी 1 किलो गव्हाचे बियाणे दिले आणि आम्ही ते एका गुंठ्यामध्ये त्याचे लावगण केलं। एका गुंठ्यामध्ये आम्हाला त्याचे एक क्विंटल 17 किलो उत्पन्न झाले। त्यानंतर आम्ही ते दुसऱ्या वर्षी 1 एकरमध्ये पेरले। 1 एकरमध्ये आम्हाला 32 ते 33 क्विंटल गहू झाले। त्यानंतर आम्ही ते यावर्षी पूर्ण 7 एकरमध्ये गव्हाची पेरणी केली। आता यावर्षी त्यांचे उत्पादन कमीत कमी 35 ते 40 क्विंटल येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। 7 एकरमध्ये आम्ही याची पेरणी केली आणि 7 एकरमध्ये आम्हाला 280 ते 300 क्विंटल गहू व्हायची अपेक्षा आहे। तरी खर्च वजा जाता 4.5 लाख रुपयाचा निव्वळ नफा आम्हाला मिळणार आहे। तरी हे वाण वातावरणाला बळी पडत नाही, त्याच्यामुळे याची वातावरणाचा काही याच्यावर अटॅक येत नाही, वातावरणाची काही भीती नाही। त्याच्यामुळे हा गहू शेतकऱ्याला पेरायला काही हरकत नाही। वाशिम परिसरात मागील हंगामापासून या नवीन वाणाचं उत्पादन घेण्यात येत आहे। गव्हाच्या इतर प्रचलित वाणा एवढंच पाणी आणि खताचा वापर करून एकरी 35 ते 40 क्विंटल पर्यंत उत्पादन येत असल्याचं शेतकरी सांगतात। ही जे गव्हाची व्हेरायटी आहे ही अतिशय खूप सुंदर असून मी मागच्या वर्षी गीते साहेबांनी मला 7 किलो पर्यंत गहू दिलेला होता आणि 6 गुंठ्यामध्ये मी त्याची लागवड केली होती। त्यामध्ये मला 6 क्विंटल पर्यंत तो गहू झाला। अतिशय सुंदर अशी व्हेरायटी आहे। वाशिम 109-4 ही जी व्हेरायटी गीते साहेबांनी जे प्री रिलीज केलेली आहे, तर ही व्हेरायटी हे शेतकरी मागील 3 वर्षापासून याचा अनुभव घेत आहेत आणि ही व्हेरायटी कुठल्याही रोगाला किंवा किडीला बळी पडत नाही। तसेच आज जो वातावरणाचा बदल आपण पाहतो आहे आणि या वातावरणाच्या बदलामध्ये जे दुसऱ्या व्हेरायट्या तग धरून राहत नाही अशा परिस्थितीतही ही व्हेरायटी या वातावरणात ऍडजस्ट झालेली आहे आणि मागील 3 वर्षापासून ही सतत 40 ते 45 क्विंटल पर्यंत शेतकऱ्याला ही व्हेरायटी उत्पादन देत आहे। सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतीच्या उत्पादनात घट येत आहे। कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडलंय। याच बाबीचा विचार करून वाशिम इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राकडून वाशिम 109-4 हे नवीन गव्हाचे वाण विकसित करण्यात आलंय। या वाणावर बदलत्या हवामानाचा कुठलाही परिणाम होत नाही। तसंच तांबोरा रोगास बळी न पडणारं हे वाण आहे। विशेष म्हणजे या वाणाची पेरणी 5 जानेवारीपर्यंत करण्यात येते। या वर्षीचं जर वातावरण जर आपण बघितलं म्हणजे जे काही उष्णतामान आहे तर थंडी यावर्षी नसल्यासारखीच आहे। वातावरण म्हणजे फारच या गहू आणि हरभरा पिकासाठी खराब असताना सुद्धा या गव्हाचं उत्पन्न त्यांना जवळपास 35 क्विंटल एकरी अशाही परिस्थितीमध्ये म्हणजे अपेक्षित आहे। हा गहू याची वैशिष्ट्ये अशी आहेत की हा गहू 20 सप्टेंबर पासून तर जवळपास 5 जानेवारी या दरम्यान केव्हाही पेरण्यास हा गहू चांगला उपयोगाचा आहे आणि याचं फार चांगलं या कालावधीमध्ये उत्पन्न भेटू शकतं। याचा डबल फायदा आहे की उडीद मूग
अशा प्रकारची लवकर येणारी पिकं किंवा लवकर येणारं सोयाबीन काढल्यानंतर शेतकरी बांधवांना थंडीची विशेष वाट पाहण्याची गरज नाही, म्हणजे लवकर याची पेरणी करता येते। ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी आहे त्यांचा हा गहू लवकर निघून जातो आणि पाण्याची नंतरची जी काही याला पाणी न भेटण्याचं जे आहे ते याला न पाणी भेटण्यामुळे उत्पन्न कमी होण्याची शक्यता फार कमी आहे। तसंच डबल फायदा असा की ज्या शेतकऱ्यांकडे चांगलं पाणी आहे ते शेतकरी हा गहू लवकर पेरून पुन्हा गहू काढून तिसरं पीक सुद्धा घेऊ शकतात आणि वातावरणाला विशेष हा गहू बळी पडत नसल्यामुळे याचं उत्पन्न सुद्धा चांगलं येते। याची धान्याची प्रत सुद्धा चांगली आहे, खाण्यासाठी याची चपाती सुद्धा फार चांगली येते आणि याला फुटवे जास्त लागतात या गव्हाला, त्या फुटव्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे उत्पन्न वाढते। तसंच या गव्हाच्या ओंबीमध्ये जी काही दाण्याची संख्या आहे ही जवळपास 60 पासून तर 110 पर्यंत दाण्याची संख्या या एका ओंबीमध्ये भरते। तसंच या गव्हाचं जे काही दाण्याचं वजन आहे हे सुद्धा चांगलं आहे। हिचा जो सोईंग टाइम आहे तो फ्लेक्झिबल आहे। 20 सप्टेंबर ते 20 जानेवारी विदर्भातल्या शेतकऱ्याला कधी कधी पाऊस कमी पडतो, निसर्गाचा जो लहरीपणा आहे त्या लहरीपणाला ही व्हेरायटी बळी पडत नाही आणि कास्तकारांना उत्पन्नात कधी कमी ठेवणार नाही अशी एक शाश्वत गव्हाची व्हेरायटी म्हणून ही WSM 109-4 ही एक व्हेरायटी आज इथे आपण पाहत आहोत। ही फार उत्कृष्ट अशी व्हेरायटी आहे। हवामान बदलाच्या काळातही भरपूर उत्पादन देणारं वाशिम 109-4 हे वाण आहे। हे वाण प्रसारित केल्यानं सदैव जोखमीच्या ठरणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाचा मार्ग सुकर झालाय। गजानन भोयर, साम TV, वाशिम।